नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्या देशामध्ये 3 ऋतू असतात. प्रत्येक ऋतूनुसार त्या रीतिरिवाजानुसार तसे खाद्यपदार्थ बनवून खाल्ले जातात. प्रत्येक ऋतूचे एक वेगळे महत्त्व असते. ऋतूनुसार काही आहार घ्यावे असे आपले पूर्वजही सांगायचे. आरोग्याच्या दृष्टीने देखील ते खूप महत्त्वाचे आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे तर नुकताच आषाढ महिनाही सुरू झाला आहे. तर आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात. यालाच आषाढ तळणं असं म्हटलं जातं. आता आपण आषाढमधील आखाड तळणे याविषयी अधिक माहिती बघणार आहोत. तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर आता बघा, आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात. मे महिन्यामध्ये बनवलेल्या पापड आणि कुरड्या तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात. आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता. आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असं म्हणतात. तर खूप जणांकडे बघा, आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत असते. खास या दिवशी जावयाला घरी बोलावून मस्त चमचमीत असा पदार्थांचा मान दिला जातो. तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात. तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात असं म्हटलं जातं. तर आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसांमध्येच बघा तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचे खास कारण आहे की आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असतात. त्यामुळे याचे कारणही जाणून घेणं गरजेचं असतं. तर आता आपण याचं कारण जाणून घेऊया. कोणी मध्येच व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर आषाढ महिन्यामध्ये पाऊस जास्त पडत असतो. नदी तलाव ओसडून वाहू लागलेले असतात. अशा वेळी पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही असते. शरीरामध्ये दूषित पाणी गेले तर आरोग्य बिघडते. दूषित पाण्यामुळे पोटदुखीचे प्रॉब्लेम हे निर्माण होतात. आषाढ महिन्यामध्ये पाण्यातूनच जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते. कारण या दिवसामध्ये पाणी प्रदूषित झालेले असते. शरीराला दूषित पाणी मिळाल्यास आरोग्य बिघडते. त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठी आषाढ महिन्यामध्ये तळलेले तेलकट पदार्थ सेवन केले जातात. आणि बघा, पावसाळ्यामध्ये सुद्धा हवेत गारवा असतो. अशा वेळी तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास ते पदार्थ शरीराला उष्णता पुरवण्याचे म्हणजे गरम ठेवण्याचे काम करत असतात. त्यामुळेच या काळामध्ये पदार्थ तळले जातात. आणि आता त्याच्या पुढचं असं आहे ते म्हणजे बघा, पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते की उन्हाळ्यामध्ये आधीच आपल्याला घरामध्ये पापड लोणचे असे बनलेले असतातच. त्यामुळे आपण बघा, बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात. आषाढ महिन्यात चयापचय क्रिया ही देखील चांगली असते. आपण खाल्लेले पदार्थ चांगले पचतात, त्यामुळे असे पदार्थ खाल्ले जातात. तसेच आषाढ महिन्यामध्ये पाऊस हा जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे वातावरणातील आर्द्रता तसेच थंडावा वाढलेला असतो. त्यामुळे आषाढामध्ये पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. आषाढामध्ये पचनशक्ती कमी झाल्यामुळे स्किंद पदार्थांचे सेवन केले जातात. त्यामुळे आषाढामध्ये तळलेले पदार्थ हे खाल्ले जातात. तर पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे. तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे पदार्थ तळले जातात आषाढ महिन्यामध्ये. तर तसंच बघा, श्रावणामध्ये सुद्धा अनेक व्रत वैकल्यामुळेच खाण्यावर निर्बंध येतात आणि त्यामुळे आषाढामध्ये याची कसर भरून काढण्यात येते. तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये यासाठी मुगाची खिचडी देखील केली जाते. त्याचबरोबर या काळामध्ये लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून आलेपाक वडी बनवली जाते. आषाढामध्ये हे पदार्थ प्रामुख्याने केले जातातच. आणि त्याच्यासोबतच बघा, आषाढ महिन्यामध्ये गोड पुऱ्या, तिखट मिठाच्या पुऱ्या, कापण्या, राजगिरा लाडू, थालीपीठ, मुगाची भजी, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू, भाजणीचे थालीपीठ, खारे शंकरपाळी, चकल्या, शेव, गव्हाचे पिठाचे गुलगुले, कडबोळी असे पदार्थ आवर्जून केलेच जातात. आषाढ महिन्यामध्ये इतके सगळे पदार्थ केल्यानंतरच त्याचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला दाखवला जातो. तिची पूजा देखील केली जाते. तसेच देवी देवतांना आषाढ महिन्यामध्ये नैवेद्यही दाखवला जातो. एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळलेला जातो. यामुळे आपण आषाढ तळतो. तर मैत्रिणींनो, आषाढ किंवा आखाड तळणे म्हणजे काय, तर हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेच असणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट नक्की करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समजा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
आहे.